बेस्टच्या बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आलाय। बस चालू ठेवून चालक नियंत्रण कक्षात गेल्यानंतर बस अचानक सुरू होऊन दोघांना उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याचं समोर येतंय। कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात ही घटना घडली आहे। चालक रहित बस अचानक सुरू झाली आणि टी स्टॉलला धडकून अपघात झालाय। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठी घटना टळली आहे। कन्नमवार बेस्ट बस डेपोतील ही घटना आहे। बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा यावेळी समोर आलाय। बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षात गेल्यानं बस खाली दोन लोक चिरडले गेले। यामुळे या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याचं समोर येतंय। बेस्टच्या बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आलाय। बस चालू ठेवून चालक नियंत्रण कक्षात गेल्यानंतर बस अचानक सुरू होऊन दोघांना उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय। तर आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राजेश, या अपघाताबाबत काय अधिक माहिती द्याल? नक्कीच मेघना, आपण पाहू शकतो की काही महिन्यापासून बस अपघाताची संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि याचप्रमाणे आपण कोळीच्या कन्नमवार या ठिकाणी एक अपघात झालाय। म्हणजे याच्यात 2 जण जखमी आहे। बस चालक जो आहे तो बस चालू ठेवून नियंत्रण कक्षात गेला होता आणि ही बस जी आहे अचानक धाव घेतली आणि रस्त्यावरती 2 लोकांना धडक देऊन एक दुकानाला धडक दिली। याच्यात 2 जण गंभीररित्या जखमी झालेले आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या पैशात जी गर्दी कमी होती, आजूबाजूला जे शाळा आहे त्यांना सुट्टी पण होती आज, म्हणून ही मोठी दुर्घटना होता वाचली आहे। नक्कीच धन्यवाद राजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आलाय। बेस्ट बस चालकानं बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षात तो गेला आणि त्यामुळे बस खाली 2 जण आले। हे दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।